छोटी सुट्टी मिळाली होती गावी येण्यासाठी, पण मजा खूप केली। आज शेवटचा दिवस आहे आमचा इथे गावी। आज उलट गेल्या 2 दिवसांपेक्षा दुप्पट धमाल करणार आहोत। आज मस्त ऊन पडलं आहे। 2 दिवस सलग सकाळी पाऊस असल्यामुळे एक गोष्ट आमची राहिली होती, ती म्हणजे नदीत डुबकी मारायची। लगेचच आजीची परवानगी घेऊन आलो आमच्या घराजवळच्या नदीत। मंडळींनो, कोकणात येवा। थँक्स टू DJI Osmo, ज्यामुळे मला ही धमाल शूट करता आली। आज नदीचा फ्लो बऱ्यापैकी कमी होता, म्हणून पाण्यात उतरायला मिळालं। नदीतून बाहेर यायचं मन तर अजिबात नव्हतं, पण आज मला जायचं आहे गावातील आठवड्याच्या बाजारात थोडी खरेदी करण्यासाठी। आणि तुम्ही बघू शकता इथे किती गजबज आहे। बाजारात खरेदी करण्यात जी मजा आहे ती ग्रॉसरी शॉपिंग मध्ये कुठे? तुमचं काय मत? आठवड्याच्या बाजारात तसं बरंच काही होतं घेण्यासारखं। भाजी तर प्रचंड होती आणि एकदम फ्रेश वाटणारी भाजी होती। टोमॅटो, शिराळी, दोडकं, शिमला मिरची, बरंच काय काय होतं। मी मात्र भाजी नाही घेतली, आमच्या आईने बरंच काही लावून ठेवलंय, रानभाजी वगैरे, तर आम्ही तेच खात असतो रोज। इथे मी आल्यापासून मी पण रानभाजीच खाते आणि मला आवडते सुद्धा। आणि मेन आता आम्ही परत मुंबईला जाणार आहोत। आजीला भर पावसात खाली यायला नको खरेदी करण्यासाठी, म्हणून तूर डाळ, तेल, साखर, कडधान्य थोडं, हे सगळं मी विकत घेतलं। मध्येच ऊन पडतंय, मध्येच पाऊस पडतोय। खूप भूक लागली आहे, मार्केट करून आलोय, खूप फिरून आलोय आणि आता पोटातले कावळे काव काव करतात। त्यात नारळाचं दूध आहे, या शेवया। ॲक्च्युली या शेवया कंप्लीट तांदळाच्या असतात आणि मला 1-2 दिवस खूप जास्त क्रेविंग झाली। मग आजी बोलली माझ्याकडे जुगाडू डोकं वापरून जे पीठ आहे त्याच्यातले आपण ट्राय करूया कशा बनतात, कारण की तांदळाचं पीठ अवेलेबल नव्हतं आमच्याकडे एकदम अर्जंट बेसिसवर सध्या। असं जुगाडू डोकं लावून आईने तांदळाच्या पिठात थोडं नाचणीचं पीठ टाकलेलं, त्याच्याच आम्ही शेवया बनवल्या। थोडा एक्सपेरिमेंटल आहे पण पौष्टिक आहे। खूप मस्त लागतं। गावी आलो की एक गोष्ट आपण नेहमी करतो, ते म्हणजे ग्रामदेवतेचं दर्शन। तर आता मी चालली आहे रवळनाथांच्या मंदिरात। मंदिरात आले, देवाच्या समोर बसली, मन हलकं केलं, खूप पॉझिटिव्हिटी अनुभवली तिथे मी। महादेवांची भक्त असल्यामुळे मला या शिवलिंगासमोर खूप कनेक्टेड फील होतं।
पावसामुळे हे दृश्य खूप जास्त सुंदर वाटत होतं मला। रवळनाथांचं चांग भलं बोलून मी मंदिरातून निघाली। भरपूर साऱ्या भाज्या आणि आठवणी घेऊन मी परत निघाली मुंबईला। आता आतुरता आहे बाप्पाच्या आगमनाची। चेडू परत येणार गावी आता गणेश चतुर्थीला। काय मंडळी, तुम्ही पण येताय ना गावी गणपती?